नमस्कार शेतकरी मित्रांनो. बरेचसे दिवस झाले आपल्या चॅनलवरती काही अपडेट्स नव्हत्या. त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. काही वैयक्तिक व पर्सनल काही कारणं असल्यामुळे अपडेट्स देऊ शकलो नाही. तर बघा, यामध्ये मेनली पाहायला गेलं तर 2025चा जो खरीपचा पीक विमा होता त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा लाभ झाला, पण काही शेतकऱ्यांना अद्यापही लाभ झालेला नाही आहे. काही शेतकरी म्हणत होते की कंपन्यांमार्फत त्यांचे अर्ज वगैरे काही रद्द झालेले आहेत का, अशा बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांच्या कमेंट्समार्फत आपल्यापर्यंत पोहोचल्या होत्या. तर त्या सगळ्याच गोष्टींचं आपण उत्तर ह्या व्हिडिओच्या मार्फत देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओला कृपया शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेलायकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला पीक विमा व इतर बाकी ज्या काही शेती संबंधित अपडेट आहेत त्या तुम्हाला सर्वात लवकर भेटून जातील. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मेनली पाहायला गेलं तर धाराशिव असेल, परभणी, नांदेड, हिंगोली व वाशिम या जिल्ह्यांच्या आपल्याकडे छोट्या छोट्या काही अपडेट आलेले आहेत ते आपण समोर जाणून घेऊ. तर सुरुवात आपण धाराशिव जिल्ह्यापासून करूया. तर बघा, धाराशिव जिल्ह्यातील 12,775 सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज हे ICICI लोबार्ड ह्या कंपनीने रद्द केले होते. ही गोष्ट तुमच्यापर्यंत कानावर आली होती, ती 100% खरी आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे 12,775 शेतकऱ्यांचे अर्ज हे रद्द झाले होते. तर बघा, त्यामध्ये कुठलीही पूर्वसूचना न देता जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश, पण 15 दिवस कुठलीही हालचाल झाली नाही यामध्ये. त्याचबरोबर तुम्ही जिथे अर्ज केला होता तिथे जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशनचं स्टेटस हे रिजेक्टेड आहे की रिव्हर्टेड आहे हे अर्जामध्ये त्रुटी भरून काढायची आहे. ती त्रुटी भरून काढल्याशिवाय तुम्हाला ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही आहे. ही धाराशिव जिल्ह्यासंबंधित अपडेट होईल. म्हणजे बाकी शेतकरी जे म्हणत होते की आम्हाला अर्ज रद्द झाले आहेत का, बाकी जिल्ह्यांचे देखील झाले आहेत का, हो, बाकी जिल्ह्यांचे देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो आहे. जोपर्यंत तुम्ही जाऊन स्वतः ॲक्शन घेणार नाही तोपर्यंत ह्यामध्ये तुम्हाला फायदा भेटून येणार नाही. तर ही धाराशिव जिल्ह्यासंबंधित अपडेट होती. आता ह्याच्यानंतर बाकी जिल्ह्यांची देखील आपण अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. ही जर माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.